नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिटी क्लास आपल्या या चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या ठिकाणी समास पाहत होतो आणि समासाचे पहिले दोन प्रकार अव्ययीभाव समास आणि त्याच्यानंतर तत्पुरुष समास पाहिल्यानंतर आपल्याला तिसऱ्या क्रमांकाचा समास म्हणजे द्वंद्व समास पाहायचा आहे। बघा, आपण त्या ठिकाणी द्वंद्व म्हणजे काय, तर भारत पाकिस्तान हे द्वंद्व दोन्ही आमने सामने येणार आहेत किंवा चीन आणि रशिया हे अर्थव्यवस्थेमध्ये द्वंद्व आहेत, म्हणजे काय, दोघांना समान असं त्या ठिकाणी महत्व असणे। मग तुम्हाला व्याख्या जमली पाहिजे। या समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची असतात, बरोबर का? लिहून ठेवा तुमच्या नोट्स मध्ये, दोन्ही पदे प्रधान असतात किंवा अर्थदृष्ट्या महत्वाचे असतात, हे तुम्हाला त्या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे। प्रधान म्हणजे काय, त्या दोन्ही पदांना तेवढंच सारखं महत्व आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे। बघा, आता याचे प्रकार काय पडतात। द्वंद्व समास म्हणजे दोन्ही त्या ठिकाणी समासांना सारखं महत्व असते, हे सुद्धा त्या ठिकाणी जर विचारलं तर आपल्याला आलं पाहिजे। सारखं म्हणजे पहिल्या पदाला जेवढं महत्व असते तेवढंच दुसऱ्या पदाला महत्व असते। मग बघा, तुम्ही लक्षात ठेवा, वसई, बघा ठाणे मुंबईच्या तिकडे आपलं वसई आहे आणि द्वंद्व समास अभ्यासत असताना तुम्ही व म्हणजे वैकल्पिक द्वंद्व समास, स म्हणजे समाहार द्वंद्व समास आणि ई म्हणजे इतरेतर द्वंद्व समास। आता बघा, ही आपल्याला ट्रिक्स त्या ठिकाणी माहित झाली, बरोबर? तर बघा, याच्या संदर्भात आपल्याला आता हा वैकल्पिक द्वंद्व काय आहे याची व्याख्या आपण पाहूया। वैकल्पिक म्हणजे काय, आपण म्हणतो की एक किंवा दोन त्या ठिकाणी मी चपाती खाईल म्हणजे काय, एक तर एक खाऊ शकतो किंवा दोन खाऊ शकतो, बरोबर? त्या ठिकाणी गीता आणि सीता यांच्यामध्ये आपण उंचीचा विचार करत असताना एकतर गीता उंच असेल किंवा आपली सीता उंच असेल असं सांगायचं आहे। म्हणजे काय, आपण एकतर हे किंवा दुसरं। मग याच्यामध्ये कीवर्ड्स लक्षात ठेवा, बरोबर का? वा किंवा अथवा हे या ठिकाणी कीवर्ड्स आहेत। वा किंवा अथवा याचा अर्थ होतो विरुद्ध या अर्थाने, बरोबर का? मग वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये तुम्हाला तीन शब्द आले पाहिजे, बरोबर? हा अथवा तो, बरोबर, अथवा म्हणतो, बरोबर का? किंवा, बरोबर का? त्या ठिकाणी 10 किंवा 12 कामगार काम करत असतील, एकतर 10 असतील किंवा 12 असतील। आता वैकल्पिक द्वंद्व समासाच्या संदर्भात आपल्याला त्या ठिकाणी आपण म्हणतो की माणसाने एकतर खरे बोलावे किंवा खोटे बोलू नये, याचा मतितार्थ काय होतो बघा, आपण या ठिकाणी पाहू। वैकल्पिक मध्ये आपल्याला कीवर्ड्स माहित झालेला आहे, वा अथवा किंवा। आता बघा, आपण काय म्हणलो, खरे किंवा खोटे, पाप किंवा पुण्य। लक्ष द्या, बरोबर, तुम्हाला विचारतील याच्यामध्ये खरे खोटे असं लिहित असताना आपल्याला काय लिहायचं आहे, खरे किंवा खोटे। मग लिहून ठेवा या ठिकाणी, खरे किंवा खोटे, बरोबर? आपण पाप करतो की पुण्य याचा लेखाजोखा राहत असतो, म्हणजे पाप किंवा पुण्य हे तुम्हाला याच्या संदर्भात लिहायचं आहे। जर पाप पुण्य येत असेल तर मित्रांनो, पाप किंवा पुण्य हे या ठिकाणी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। बरं, याच्या संदर्भात अजून काय उदाहरण देता येईल, बरोबर? आता आपला रिझल्ट कधी लागणार आहे, आपण म्हणतो त्या ठिकाणी 10-15 दिवस मागे पुढे होतील। बघा, मागे पुढे जर आलं तर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, एकतर मागे होईल, बरोबर, 10 दिवस मागे, किंवा पुढे होईल। मागे किंवा पुढे अशा प्रकारच्या अवयवांनी हा त्या ठिकाणी समास जोडलेला असतो। काय, वा अथवा किंवा, बरोबर? मागे पुढे, पाप पुण्य। बरे वाईट झाले तर कळवा, म्हणजे तुम्हाला काही अडचण असेल तर, असं आपण म्हणतो ना, कोणी आपलं नातेवाईक वगैरे हॉस्पिटल मध्ये असेल तर काही अडी अडचण, बरे वाईट
म्हणजे काय सर, बरे वाईट लिहित असताना बरे किंवा वाईट काय म्हणणार आपण, बरे किंवा वाईट हे तुम्हाला त्या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे, बरोबर का? हे कशाच्या संदर्भात झालं, वैकल्पिक द्वंद्व समास हा किंवा तो दोन्ही पैकी एकाला प्रेफरन्स किंवा एकाला महत्व द्यायचं असते. आता बघा आपण याच्या संदर्भात पाहू. समाहार द्वंद्व आपली ट्रिक्स काय आहे त्या ठिकाणी, व स ई. व म्हणजे काय, वैकल्पिक द्वंद्व समास आणि दुसरं समाहार द्वंद्व समास. आता बघूया समाहार म्हणजे याची व्याख्या तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे. समाहार म्हणजे काही वस्तू त्याच्या व्यतिरिक्त आणखी अजून, बरोबर का, असा त्याचा अर्थ होतो, बरोबर. तत्सम पदार्थ असं आपण म्हणतो. बघा उदाहरण, आपण पाहुण्याकडे चहा पाणी घ्यायला गेलो होतो किंवा पाहुणे आमच्या घरी चहा पाण्यासाठी आले होते. मग बघा चहा पाणी म्हणत असताना आपण त्यांना चहा पाणी पाजूनच परत पाठवणार आहोत का, नाही, बरोबर का. चहा पाणी आणि अजून फराळाचे पदार्थ आपण खायला देतो. मग याची फोड कशी करणार आहोत आपण, विग्रह. चहा बघा समोर लिहिता येईल, चहा पाणी आणखी किंवा अजून काय म्हणणार आपण, फराळाचे पदार्थ. बघा फराळाचे पदार्थ देत असतो आपण खायला. कशाच्या संदर्भात, समाहार द्वंद्व. मग बघा आपण त्या ठिकाणी बाजाराला वगैरे जात असतो, बरोबर, किंवा बाजार हाट वगैरे म्हणता येईल. आता आमच्या गरीबाच्या घरी काय त्या ठिकाणी पंचपक्वान थोडी राहणार आहे, असं आपण म्हणतो. आम्ही मीठ भाकर खातो. बघा मग केवळ मात्र आपण मीठ आणि मिठाला लावून भाकर खातो का, नाही. या मीठ भाकरी व्यतिरिक्त काय म्हणायचं आहे, मीठ भाकर आणखी तत्सम पदार्थ, बरोबर का. अजून इतर साधे पदार्थ म्हणजे आपण गरिबीच्या दिवसामध्ये मीठ भाकर आम्ही खाल्लेली आहे असं म्हणतो. इतर साध्या पदार्थांच्या त्या ठिकाणी उल्लेख होत असतो. हे कशाच्या संदर्भात आपल्याला समाहार द्वंद्व मध्ये आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ती साधी वेणी फणी घालून राहते म्हणजे काय, केवळ मात्र. बघा कशाच्या बद्दल बोलत आहोत, समाहार द्वंद्व. वेणी फणी घालून राहते म्हणजे वेणीला त्या ठिकाणी, बरोबर, वेणी आणि फणी घालते का, नाही. वेणी फणी, बरोबर का, करत असताना साज शृंगार, बरोबर का, साधे साज शृंगार करते, या अर्थाने हा काय आहे, समाहार द्वंद्व आहे, बरोबर का. साज शृंगार हे आपल्याला या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे. आता बघा कशाच्या संदर्भात झालं हे, समाहार द्वंद्व. चहा पाणी मीठ भाकर हे आपल्याला याचे उदाहरण आहेत. आता कशाच्या संदर्भात, इतरेतर द्वंद्व. मग इतरेतर मध्ये तुम्हाला आणि व लक्षात ठेवायचं आहे. काय लक्षात ठेवणार आहोत आपण, आणि व, बरोबर का. मग याच्यामध्ये काय येईल, आहे इतरेतर पण दोन्ही पदांना सारखं महत्व असते, बरोबर का. आई वडील असं म्हणत असताना आपल्याला जेवढ्या आईचं महत्व राहते तेवढं वडिलाचं महत्व राहते. राम कृष्ण, राम जेवढे महत्वाचे होते तेवढे कृष्ण. हे काय याचं कीवर्ड आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि व हे याचे कीवर्ड्स आहेत. कशाच्या संदर्भात, ह्या इतरेतर द्वंद्वच्या संदर्भात. आपण म्हणतो बघा स्त्री पुरुष हजर होते किंवा स्त्री पुरुष त्या ठिकाणी पदभार सांभाळलेला आहे. काही संदर्भात स्त्री पुरुष यांनी आपल्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेलं आहे असं म्हणतो आपण, स्त्री पुरुष. मग बघा जेवढं स्त्रीचं महत्व आहे, काय, स्त्री आणि पुरुष. काय म्हणलो आपण, रामकृष्ण. मग काय म्हणायचं आहे, राम आणि कृष्ण जेवढं महत्व रामांना आहे तेवढंच महत्व त्या ठिकाणी कृष्णाला आहे, भगवान श्रीकृष्ण, बरोबर का. राम आणि कृष्ण असं आपल्या ह्या दोन्ही पदांना कशाने जोडतो इतरेतर द्वंद्वमध्ये, तर आणि व या ठिकाणी लक्षात आपल्याला येणं गरजेचं आहे. बघा एखाद्याला ऊन लागलं तर आपण लिंबू साखराचं पाणी घे असं म्हणतो, बरोबर का. साखर लिंबू पाणी घे
असं आपण सहज बोलून जातो. मग जेवढं या ठिकाणी साखरेला महत्व आहे तेवढंच आपलं काय लिंबू ह्याला महत्व आहे. साखर आणि लिंबू असं या ठिकाणी म्हणणार आहोत. हे तुम्हाला कशा संदर्भात लक्षात ठेवायचं आहे तर आपला हा इतरेतर द्वंद्व समास. आता बघा पुढच्या टॉपिक कडे वळूया. कीवर्ड्स लक्षात ठेवा. वैकल्पिक वा अथवा किंवा हे तुम्हाला लक्षात द्यायचे आहे. आता बहुव्रीही समास आपल्याला पाहायचे आहे बरोबर का. द्वंद्व समास म्हणजे तिसरा समास पाहिल्यानंतर आपण या ठिकाणी बघा चौथा आणि शेवटचा प्रकार याच्या संदर्भात आपण पाहूया. बहु आता तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे सर बहुव्रीही म्हणजे काय. बहुव्रीही म्हणजे धनधान्य त्या ठिकाणी पिकवणारा. मग ह्याला काय म्हणू शकतो आपण शेतकरी. धनधान्य कोण पिकवत असतात शेतकरी. मग तुम्हाला याचा समानार्थी शब्द जर विचारला हा चौथा प्रकार आपला शेवटचा समासामधील आणि याचे समानार्थाचा शब्द आपल्याला काय भरपूर प्रकारात धनधान्य पिकवणारा म्हणजे काय शेतकरी हे तुम्हाला येणं गरजेचं आहे. आता या हा समास शिकत असताना याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काही ठळक ठळक प्रकार पाहायचे आहेत बरोबर का. याच्यामध्ये आपलं नन बहुव्री आपलं प्रादी बहुव्री आणि सह बहुव्री. साधे ट्रिक तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. शेतकरी याचा अर्थ होतो बहुव्रीही समास म्हणजे शेतकरी बरोबर का. मग सरकार त्या ठिकाणी एवढं शेतकऱ्याबद्दल निर्दयी झालेलं आहे की शेतकऱ्याला विष प्राशन करण्याची पाळी आलेली आहे. कशाच्या संदर्भात बोलत आहोत बहुव्रीही समास. विष प्राशन करण्याची वेळ त्या ठिकाणी वेळ पाळी आलेली आहे शेतकऱ्यावर. मग प्राश कट केलेले आपण गाळलेलं आहे याच्यामध्ये. पण हे जे चार शब्द लिहिलेले आहे वि स प्रा न याच्यावरच याचे उपप्रकार पडतात. कशावर या 20 प्राणवर याचे उपप्रकार पडत असतात. हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत बरोबर का. आता पहिला याच्यामध्ये व्याधिकरण बहुव्रीही पाहूया. काय म्हणायचं आहे व्याधिकरण किंवा याच्या व्यतिरिक्त समानाधिकरण बरोबर का. समानाधिकरण बहुव्रीही समास हे आपण या ठिकाणी पाहूया. बहुव्रीही समास. आता समानाधिकरण म्हणजे बहुव्रीही समास काय तर ह्याचे दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात. हे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येणं गरजेचं आहे बरोबर. आपण काय म्हणतो लंबोदर. लंबोदर मग याचं विग्रह काय होईल सर हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला माहित असणं गरजेचे आहे. लंब आहे उदर ज्याची असा तो कोण गणपती बरोबर का. लंबोदर याची खोड काय करणार आहोत लंब आहे उदर ज्याचा असा तो कोण गणपती असा तो गणेश किंवा गणपती हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग पहा या ठिकाणी हा जो लंब आहे प्रथमा विभक्तीत आहे बरोबर का. याची दोन्ही पद पहा. हा लंब आहे प्रथमा विभक्तीत आहे आणि उदर सुद्धा प्रथमा विभक्तीमध्ये बरोबर का. हा प्रथमा विभक्तीमध्ये लंब आहे आणि उदर काय आहे प्रथमा. मग दोन्ही प्रथमेमध्ये असले तर काय म्हणणार आपण समान विभक्तीत आहे म्हणजे काय समानाधिकरण बहुव्रीही समास आहे बरोबर का. समजलं असेल. याच्या व्यतिरिक्त आपण उदाहरण काय देऊ शकतो नीळकंठ बरोबर का. बघा या ठिकाणी लिहिलेले आहेत आपण. व्याख्या तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे. थोडं या ठिकाणी टेक्निकल प्रॉब्लेम गेल्यामुळे आपण त्या ठिकाणी तुम्हाला छापील स्वरूपात या ठिकाणी उपलब्ध पाहूया. दोन्ही पदे महत्वाची नसून बरोबर का. नसून म्हणजे काय याच्या व्यतिरिक्त त्याशिवाय तिसऱ्या पदाचा बोध होतो बरोबर का. मग आपल्याला त्या ठिकाणी कळलं की लंबोदर या अर्थावरून काही लक्षात आलेलं नाही. ही डेफिनेशन तुम्ही लिहून घ्यायची आहे बरोबर. तिसरा जो सामासिक शब्द तयार होतो म्हणजे तिसऱ्याच त्याच्यातून अर्थ होतो. तिसरा पदाचा बोध होतो. लक्षात ठेवा. काय लिहिलेलं आपण उदाहरण लंबोदर. लंबोदर म्हणजे काय लंब आहे उदर
ज्याचा असा तो, मग असं लिहिलो आपण, बरोबर का? मग कोणत्या विभक्तीत आहे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. हा जो लंब आहे प्रथमा आणि दुसरा जो शब्द आहे उदर, मग दोन्ही प्रथमेमध्ये आलेले आहे. मग दोन्ही समान विभक्तीत असेल तर आपण याला काय म्हणलेलो आहोत? समानाधिकरण विभक्ती, बरोबर का? या ठिकाणी लिहून ठेवा समानाधिकरण, तुम्ही लिहून घेतलेला आहे 2 मिनिटापूर्वी. हा समानाधिकरण बहुव्रीही समास आहे. कशाचा उपप्रकार आहे? तर ह्याचा उपप्रकार आहे. मग बघा आपण काय म्हणलो? नीलकंठ, बरोबर. भगवान त्या ठिकाणी शंकर महादेवाने हलाहल म्हणजे काय? विष प्राशन केलं होतं, बरोबर का? मग याच्याबद्दल आपण काय म्हणणार आहोत? तुम्ही कमेंट मध्ये या ठिकाणी सांगायचं आहे. हा समानाधिकरण विग्रह पाहत असता, विग्रहाचे करत असताना दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात, हे आपण आत्ताच पाहिलेलं आहे, बरोबर का? मग मी तुम्हाला विचारलं, कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे की बाबा हो, नीलकंठ म्हणजे काय? निळा आहे कंठ ज्याचा असा तो. काय म्हणणार आहोत? निळा आहे कंठ म्हणजे काय? भगवान शंकरांनी त्या ठिकाणी विष प्राशन केलं होतं आणि त्यांचा जो गळा झालेला होता, गळा निळा झालेला होता. निळा आहे कंठ ज्याचा असा तो, असं म्हणलो आपण. मग या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ कळून चुकते की हा जो निळा आलेला आहे किंवा कंठ दोन्ही एकाच विभक्तीत आहे, म्हणून आपण काय म्हणलो? समानाधिकरण विभक्ती होऊन जाईल. आता बघा पांडुरंग, पांडुर आहे रंग ज्याचा असा तो. कोण? आपला विठ्ठल असा तो. ह्याला पांडुरंगाला काय म्हणतो आपण? विठ्ठल. हे या ठिकाणी लक्ष बघा, विठ्ठल अशा प्रकारे म्हणतो. कशाला? पांडुरंगाला. मग बघा दोन्ही शब्द, हा जो पांडुर आहे याला स ला ते ने की शी वगैरे काही लागलेलं नाही. सरळ सरळ पांडुर आणि रंग सुद्धा हा जो आहे पहिल्याच विभक्तीत आहे. मग हे सगळे समानाधिकरण विभक्तीचे त्या ठिकाणी उदाहरण आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बाकी काही विचारणार नाही. आता याच्यामध्ये दुसरा प्रकार बघा, समानाधिकरण पाहिल्यानंतर व्याधिकरण कशाच्या संदर्भात पाहत आहोत आपण? बहुव्रीही समासाबद्दल. आता ह्याची डेफिनेशन काय होईल बघा. विग्रह करताना यातील दोन्ही पदे भिन्न विभक्तीत असतात. कशाच्या संदर्भात? भिन्न विभक्तीत असतात तर व्याधिकरण. कारण इथे स नाही, व्या म्हणजे काय? वेगळा या अर्थाने लक्षात ठेवा. व्या म्हणजे काय? भिन्न, वेगळा. आता बघा गजानन आपण उत्तर घेतलेलं आहे. मग गजात आहे आनन ज्याचे, असं त्या ठिकाणी तुम्हाला लक्ष देणं गरजेचे आहे. गजाचे आहे आनन, बघा कोणती विभक्ती लागते हे तुम्हाला सांगायचे आहे. गजाचे आहे आनन म्हणजे काय? तोंड, मुख, वदन आनन. गजाचे आहे आनन ज्याचे असा कोण किंवा असा तो. पुन्हा काय येईल? गणपती, गणेश, गणपती. मग बघा या ठिकाणी काय लागलेलं आहे? साची चे संदर्भात चे लागलेला आहे, म्हणजे काय? षष्टी विभक्ती झाली. या ठिकाणी लिहायचं आहे तुम्ही, षष्टी झालेली आहे. आणि आनंद, बघा आनंदला काही लागलेलं नाही, म्हणजे काय? प्रथमा आहे. बघा षष्टी आणि प्रथमाचं या ठिकाणी दोन वेगवेगळ्या भिन्न विभक्ती आलेल्या आहे, म्हणजे काय आहे? व्याधिकरण आहे. अजून उदाहरण याच्या संदर्भात तुम्हाला काय सांगता येईल? भगवान शंकराच्या संदर्भात बघा, भालचंद्र. भाल म्हणजे काय? भाल, कपाट, त्या ठिकाणी ललाट असे म्हणतो आपण. भाल, कपाट, ललाट, बरोबर का? मग बघा हे आपल्याला माहित असणं गरजेचे आहे. ज्याच्या चंद्र म्हणजे चंद्र कुठे आहे? भाळी. भाल म्हणजे आपण पाहिलेलं आहे, बरोबर. भाळी आहे चंद्र. भाल म्हणजे काय? कपाळावर. भाळी आहे चंद्र ज्याच्या तो, बरोबर. चंद्र ज्याच्या किंवा असा तो असेही म्हणतो आपण, असेही म्हणता येईल. दोन शब्द
महत्वाचे आहे. याच्यामध्ये काय महत्वाचे आहे बघा, भाळ याच्यामध्ये मूळ शब्द आहे आणि याला विभक्ती कोणती लागलेली आहे बघा. भाळ काय आहे, मूळ शब्द. भाळ कपाळ ललाट याला ई विभक्ती लागलेली आहे आणि ई विभक्ती कशामध्ये आहे तर तैया, बरोबर का. मग हा तैया विभक्ती मधील लागत असेल तर काय म्हणणार आपण, सप्तमीचा हा प्रकार आहे. भाळी म्हणजे काय होईल, सप्तमी होईल. कशावरून सांगितलं आपण तर ई लागलेले आहे तैयामध्ये. आणि चंद्र साधा सरळ शब्द आहे म्हणजे काय होईल, प्रथमा. मग बघा सप्तमी आणि प्रथमाचं कॉम्बिनेशन झालेलं आहे, एकत्रीकरण झालेले आहे आणि याला काय म्हणणार आपण, हा व्याधिकरण याचा प्रकार आहे. व्याधिकरण बहुव्रीही आपला समास. आता बघा चक्रपाणी, चक्र म्हणजे आपल्याला माहित आहे विष्णू भगवानच्या. पाणी म्हणजे काय हे तुम्ही सांगा. पाणी म्हणजे त्याचं पाणी झालेलं आहे म्हणजे दोनाचे चार हात झाले, लग्न झालेलं आहे पाणी, बरोबर. हात म्हणजे चार हात म्हणजे पाणी याच्या अर्थाने हात. मग हातात आहे चक्र ज्याच्या, असं आपण म्हणतो. चक्र आहे पाणीत म्हणजे काय, हातात आहे. बघा चक्र आहे पाणीत, बघा कोणती विलांटी आहे, तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही. चक्र आहे पाणीत असा तो म्हणजे कोण, विष्णू. असा तो म्हणजे कोणाच्या हातात चक्र आहे तर भगवान विष्णूचे हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी माहित असणं गरजेचे आहे. मग काय आलेलं आहे, तैया. आणि तैया कशाच्या संदर्भात आहे बघा, सप्तमी. बघा इथे लिहितो, हा पाणी तर काय आहे, सप्तमी झालेला आहे, ह्या वर लिहूया. आणि चक्र बघा याची विभक्ती काय आहे, प्रथमा. मग बघा प्रथमा आणि सप्तमी यांचं एकत्रीकरणातून हा व्याधिकरण बहुव्रीही समास झालेले आहे, बरोबर. कळत असेल तर दुसरा प्रकार याच्यामध्ये घेऊया आपण. हा दुसरा प्रकार बहुव्रीही समासामध्ये नय किंवा नन बहुव्रीही तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. बघा कशाच्या संदर्भात, बहुव्रीही समासामध्ये. याला कोणी नन नत्र वगैरे वाचू नका, नन असं नाही, नय बहुव्रीही समास. मग सर याच्यामध्ये कीवर्ड्स काय आहेत, निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. ज्या समासामध्ये अ न अन ना नी अशा प्रकारचे शब्द येतात तो समास त्या ठिकाणी काय होणार आहे, ज्याचं पहिलं पद कोणतं, पहिलं पद, पहिले पद काय येणार आहे, अ न अन, त्याच्यानंतर ना नी अशा उपसर्गाने जर पहिल्या पदाने त्याची सुरुवात होत असेल तर निश्चितच तो आपला काय, नय बहुव्रीही समास तुम्ही समजायचा आहे. मग उदाहरण काय सांगता येईल, अखंड, बरोबर. अखंड भारताची आम्ही त्या ठिकाणी पाईक आहोत किंवा आमची इच्छा आहे की एकदा आपला अखंड भारत व्हायला पाहिजे. स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश जेव्हा नव्हते तेव्हा, राज्य नव्हतं तेव्हा अखंड भारत, बरोबर. म्हणजे खंड नाही असा तो, याचा अर्थ काय होईल, नाही खंड ज्याला असा तो. नाही म्हणजे बघा उत्तर मिळालं की नाही, या नकारार्थ शब्दापासून सुरुवात होती पहिल्या पदाची. नाही म्हणजे काय, अ बघा या ठिकाणी अर्थ चेंज करतो इथे, अ म्हणजे विरुद्धार्थाने येतो. अखंड म्हणजे नाही, खंड ज्याला असा तो, अशा अर्थाने आपला हा अखंड येतो, बरोबर. मग याच्यानंतर काय म्हणलो आपण, अनंत. नाही अंत ज्याला असा तो, बरोबर का. अनंत, अनंत कोण आहे, भगवान विष्णू शंकर भगवान यांच्या संदर्भात म्हणतो. मग काय होईल सर याचा, हा अ जो विरुद्ध अर्थाने येतो म्हणजे काय, पहिलं पद नकारार्थी या अर्थाने येतो, बरोबर का. नना निनी नंतर अन अ. बघा नाही अंत, नाही अंत, अंत ज्याला असा तो विष्णू भगवानाच्या संदर्भात आहे, अनंत, बरोबर. मग आपण म्हणतो की तो त्या ठिकाणी नास्तिक आहे म्हणजे देवाला मानत नाही किंवा निरोगी आहे. बघा तो निरोगी आहे म्हणजे काय,
तो रोगापासून दूर आहे. म्हणजे काय? नाही रोग ज्याला, त्याला आपण काय म्हणणार आहोत? निरोगी. म्हणजे पहिला जो पद येत आहे तो त्या ठिकाणी विरुद्ध अर्थाने येतो, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. बरं, मला तुम्ही सांगा, नास्तिक काय? नास्तिकच्या संदर्भात बघा, नाही अस्तिक असा तो. अस्तिक म्हणजे देवाला मानणारा, आणि जो देवाला मानत नाही त्याला काय म्हणणार आहोत? नास्तिक. नाही. बरं, याच्या संदर्भात मला एक प्रश्न आठवलेला आहे. व्हाय आय एम एथिस्ट कोणाचं पुस्तक आहे? त्यांना आपण शहीद ए आझम भगतसिंग म्हणतो, आणि त्यांनी इन्कलाब जिंदाबादचा नारा दिला होता. मग त्यांचं हा पुस्तक आहे, मी नास्तिक का आहे. बरं बघा, नास्तिक म्हणजे नाही आस्तिक असा तो. कशाच्या संदर्भात हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. हा नन किंवा नय बहुरी समाच्या संदर्भात. आता याच्यामध्ये विष प्राण म्हणलो मी. काय आपली ट्रिक काय आहे? ट्रिक्स बघा. वी म्हणजे काय? व्याधीकरण. स याच्यामधलं पाहणार आहोत आपण प्रा, बरोबर. स बहुरी आणि प्रा म्हणजे प्रादी बहुरी, आणि हे आपण त्या ठिकाणी पाहू वन बाय वन. आता याच्याकडे वळूया आपण. कशाच्या संदर्भात आपली ट्रिक्स काय आहे? बहुरी याचा अर्थ शेतकरी, आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी विष प्राशन करण्याची त्याच्यावर वेळ येऊन ठेपलेली आहे. आता बघा, सह बहुव्रीही समासाच्या संदर्भात आपल्याला त्या ठिकाणी काय सांगता येईल? याच्यामध्ये कीवर्ड्स काय आहे बघा सर. कीवर्ड्स तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे. पहिलं जे पद राहते याचं स किंवा सह असं राहते, बरोबर का? पहिले पद नावातच आहे बघा, सह बहुव्रीही. हे पूर्ण तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये लिहून घ्यायचे आहे, सह बहुव्रीही समास. मग पहिलं जे पद राहते स किंवा सह या शब्दाने हा समास सुरू होतो. मग याच्यामध्ये उदाहरण काय देता येईल? सादर, बरोबर का? सादर करीत आहे आपल्या समोर असं त्या ठिकाणी आपण म्हणतो. म्हणजे काय? आदराने, बरोबर का? आदराने आहे असा तो, आदराने आहे असा तो, किंवा आदरपूर्वक अशा अर्थाने आपल्याला म्हणायचं असेल तर आपण काय म्हणतो? सादर प्रणाम असं म्हणतो. आदराने सहित असा, बरोबर. आदराने आहे असा तो किंवा सहित असं आपण म्हणू शकतो. बरं, म्हणजे आपण एखादं बोलता बोलता म्हणतो की त्याचं त्या मोहिमेवर किंवा एखाद्या युद्धावर जाणं सफल झालेलं आहे. काय म्हणतो आपण? त्याचं मोहिमेवर जाणं सफल झालेलं आहे. म्हणजे काय? त्याच्या प्रयत्नाला फळ मिळालेलं आहे, यशस्वी झालेलं आहे. म्हणजे बघा, मग याचा अर्थ तुम्हाला काय सांगता येईल? सफल म्हणजे फलाने सहित असा. फलाने म्हणजे काय? फलाने ढुंकाने नाही, म्हणजे त्याला फळ मिळालेलं आहे. फलाने सहित असा तो म्हणजे काय? सफल याला म्हणायचं आहे, बरोबर का? आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बघा, सहपरिवार तुम्ही उपस्थित राहा म्हणजे परिवारात सहित, हे तुम्हाला त्या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे. कशाच्या संदर्भात? ह्या सह बहुव्रीही समासाच्या संदर्भात. बघा, या ठिकाणी सह आलेला आहे. याच्या व्यतिरिक्त प्रादी बहुव्रीही काय आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मग पहिले पद जे आहे याचं बघा, ट्रिक्स बघा आपली. विष प्राण होती आणि त्याच्यामधलं आपलं प्रादी बहुव्रीही तुम्हाला थोडक्यामध्ये या ठिकाणी सांगतो, कारण आपल्या सेशनचं वेळ या ठिकाणी संपत येत आहे. अवघ्या 2 मिनिटात बघूया. प्रादी बहुव्रीही समास. मग याचं कोड वर्ड तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे, बरोबर का? पहिले पद सु, दूर, प्रा अशा प्रकारचे अप, वि, प्र, बरोबर का? काय राहील याचे? सु, दूर लिहून ठेवायचे आहे तुम्ही. अप, प्रा असे याच्यामध्ये 4-5 शब्द आहेत. कशाच्या संदर्भामध्ये? प्रादी. मग बघा, पवित्र असं आपण काहीतरी म्हणतो वगैरे, बरोबर. सुमंगल, लक्ष द्या, सुमंगल सोहळा असं काहीतरी आपण वाचनात येते. मग याचा अर्थ काय होईल सर?
पवित्र आहे असा तो. मंगल या अर्थाने आपण म्हणतो पवित्र. मग पवित्र आहे असे ते म्हणजे काय? सुमंगल. पवित्र आहे असे ते हे तुम्हाला याच्या संदर्भात सांगता येणं गरजेचं आहे. बघा, तो त्या पदासाठी प्रबळ दावेदार आहे. प्रबळ म्हणजे काय? बरोबर का? बलाने. त्या ठिकाणी बलाच्या संदर्भात बोललेला आहे. प्रबळच्या अधिक बलवान आहे असा तो. प्रबळ अधिक बलवान म्हणजे तो प्रबळ दावेदार आहे म्हणजे अधिक बलवान आहे असा तो म्हणजे काय? प्रबळ. हे तुम्हाला या ठिकाणी सांगता येणं गरजेचं आहे. बरोबर. दुर्गुणी म्हणजे काय? गुणापासून दूर आहे असा तो. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. आपण चारही प्रकार व्यवस्थित पाहिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या ठिकाणी रोज लेक्चर टाकण्यासाठी तुमचे सपोर्ट सहकार्य असणं खूप गरजेचे आहे. याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आजच्या या सेशन मध्ये एवढंच. थांबूया इथेच. धन्यवाद.